नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण आलोय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर रात्रीच आलेलो, थोडीफार शॉपिंग केली. इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे बघा, इकडे या साईडला. इथं पार्किंग आहे, पे अँड पार्क आहे. तर पार्किंग करायची मस्तपैकी आणि आतमध्ये जाऊन स्वामींचं वटवृक्षाच्या इथे दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर 2 मीटर मठांमध्ये फिरायचं. पूर्ण दर्शन तुम्हाला दाखवणार आहे. आता बघूया. आता गाडी इथं पार्क करतो. रूम चेकआउट केली, रात्री शॉपिंग केली, स्वामी समर्थांचा फोटो घेतला घरात लावायला. तर चला आता पार्क करते गाडी. आता इथे गाडी पार्क केली आपण. आता स्वामींचा फोटो वगैरे रात्रीच घेतलेला, आता तो घेऊन चाललोय मठामध्ये. स्वामींचं दर्शन घेतो, स्वामींच्या चरणाचे ठेवतो, मग आपण घरी घेऊन जाणार. चला आता सकाळ सकाळी स्वामींचं दर्शन झालं बघा. स्वामींचं दर्शन तर इथे मस्त स्वामींचं दर्शन झालं. स्वामींची प्रतिमा इथे. तर गर्दी तर आहे, बघूया आतमध्ये ना दर्शन करायला भेटतं का नाही ते बघूया वरती जाऊन. तर प्रथमेश ते चहा पितात, त्याच्यामुळे इथं जरा 5-10 मिनटं थांबलोय. तर स्वामींचं असं सकाळ सकाळचं मनमोहक असं रूप आहे, भारी वाटतं यार सकाळी आणि एक नंबर. चला इथे आपण फुल वगैरे घेतलं आणि इथून आतलं एंट्री करायची आपल्याला आतमध्ये जायला. घेत आहेत. चला जाऊ आता आतमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. सुंदर आणि मस्त असं दर्शन झालं इथं. आता बाहेर निघतायत बोलले, बघू. हा स्वामींचा मठ आहे, हे वटवृक्ष मंदिर आहे इकडे. स्वामींच्या मठामध्ये आलोय, वटवृक्ष मंदिर आहे ना, तिथे आलोय. एवढं भारी वाटतंय ना, आणि स्वामींचं दर्शन झालंय. लय भारी म्हणजे एकदम विचार पण नव्हता केला की एवढं भारी दर्शन होईल. लाईन पण नाही, काय नाही, आणि फटाफट दर्शन झालंय. इथे माझ्या पुढे बघू शकतो, इकडे या साईडला जास्त लाईन पण नाही. हेच म्हणजे एक असतं ना, मनामध्ये जर भाव अपेक्षा स्वामींबद्दल भक्ती असेल ना, तर कोणतीही गोष्ट ना घडायला टाईम लागत नाही. तर आयोगचो स्वामींच्या चरणी माझ्या मनातील सगळं भाव मी व्यक्त केलेत. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. खूप भारी दर्शन झालं. आता चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये वगैरे तिकडे जाणं दर्शनाला, खूप भारी दर्शन झालं. वटवृक्ष मंदिराच्या इथे खूप मस्त असं दर्शन झालं आमच्या इथे. खूप भारी आहे, सकाळचं असं मनमोहक आणि भारी मंदिर आहे. तिथे स्वामींचं ते फोटो आहे, जिथे सगळे लोक फोटो वगैरे काढतात. इकडे या साईडला लय भारी वाटते. काय सांगू, मनातलं भारी वाटतं. वटवृक्ष मंदिराचं दर्शन झालं आणि आता आपण आलोय गुरु मंदिर आणि बाळाप्पा मठामध्ये. समाधी आपलं वटवृक्षाचे इथं दर्शन घेतलं. आता आपण जाऊया गुरु मंदिर आणि बाळाप्पा मठ अक्कलकोट. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बाळाप्पा मठ गुरु मंदिर. स्वामींच्या चरण या ठिकाणी ते मार्क केलं, तिथे सगळे स्वामींचे पावलांचे निशाण आहेत. हे सगळे इथे बाळाप्पा मठ. इथे बाळाप्पा महाराजांचे स्वामी समर्थांचा ओरिजिनल फोटो. स्वामी समर्थांचा मूळ फोटो. गंगाधर महाराज शिष्य. शिवसारतेमध्ये महाराजांना 2 वेळ सुक्का देऊन इथं पण मच्छरदाणी देऊन महाप्रसाद असतो. जे बाप्पा महाराज प्रत्यक्षात 22 वर्ष शिवत होते ते पूजा आज सुद्धा चालू आहे. ते छत्तीसगड महाराजांच्या मूर्तीसमोर जाऊन चांदीच्या अंतर
चंदनाचे कडे आहेत ते महाराजांनी बाप्पा महाराजांना स्वहस्ते दिलेले चिन्मय पादुका हां हां ते 36 स्वहस्ते देऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळापर्यंत स्वामी कार्य अखंडित चालू होतं. बाप्पा एकमेव शिष्यांना बाप्पा महाराजांना स्वामी कार्य पुढील कार्य स्वामी कार्य चिन्मय पादुका दिले आहेत असताना बाप्पा महाराज सुरुवात केली. कालांतराने 30 एप्रिल 1878 साली स्वामी महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा भान अर्पण म्हणजे गुरु म्हणजे माऊली गेली म्हणून अन्नत्याग करून देह सोडण्याच्या विचारात होते. त्या स्वामी महाराजांनी पुन्हा दृष्टांत दिले ते पादुका कुठं शोधते मला निमित्त मात्र तू आहे सर्व कार्य माझ्यासाठी आहे. पण तू बाप्पा महाराज स्वामींना बघून भाऊक झालते. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बाप्पा महाराजांना कानबंद दिनांक चिन्मय पादुका तिथे स्थापन केले. जोमाने स्वामी कार्य वाढून 1910 साली नागपुरावर केले. तिथे समाधी घेतली. समाधी घेतल्यावर निष्ठेने शेवा केले. शिष्य गंगाधर महाराजांना गुरुगादी दिली. पीडित दिलेली जसं तुळपांची लाटणी सगळी पीडित आहे. गंगाधर महाराजांनी 1938 इथे समाधी घेतली. गंगाधर महाराजांची गुरुपीठाची तिसरी स्वामी नंतरची चौथी कारण सद्गुरू गजानन महाराज त्यांची शिवपुरी समाधी असं गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे मठाला गुरुमंदिर म्हणतात. म्हणजे दत्तपीठ जेव्हा गुरुगादी आहे मग तिथं स्वामींची स्वामींना कल्पना आली आपली समाधीची वेळ झाली आहे. दत्तगादीवर बाळकामांची नेमणूक स्वामींनी केली. एवढाच न थांबता त्यांची निज वस्तू रुद्राक्ष कल्पकन्या दंड छाती अंगठी धर्मरथ मागतं कवड्या चर्मपादुका सर्व बाप्पा महाराजांनी समाधी घेतली. रुद्राक्ष कंठमणी हा तिथं गणेशाच्या वर भित्तीवर आले. भुजंगांना सुद्धा स्वामींनी पादुका दिली. हा मठात असं फोटो आहे. भुजंगांना सुद्धा स्वामींनी पादुका दिली. हा मठाच्या हैदराबादची मुस्लिम स्वामी भक्त होते. त्यांना सुद्धा कडावर असलेली पादुका दिली. ते सुद्धा या मठात असं महाराजांची 4 पादुका सर्व निज वस्तू. त्यामुळं तुम्हाला इथं आल्यानंतर स्वामींचं एक वेगळं आकर्षण निर्माण होतं. तर मंडळी मी आता आहे गुरुमंदिर न्यासमध्ये गुरुमंदिरात आहे आणि इथे स्वामींचे पावलं उठलेले आहेत. म्हणजे स्वामी आहेत इथे आणि इथं आल्यानंतर स्वामी आहेत असा भास होतो मला. स्वामी सोबत आहे माझ्या. तर तुम्हाला ते पाऊल दाखवतो स्वामींचे. हे बघा इकडे बघा. मनामध्ये प्रबळ इच्छा ठेवून जर कोणतंही कार्य केलं ना सगळं सफलच होतं. गुरुमंदिर न्यासमध्ये आलो आहे. स्वामी माऊलींच्या पादुका आहे तिथे. म्हणजे स्वामी माऊलींचे जिथे चरण पडलेत ना तिथे तिथे आपल्याला दिसतं आणि तसं मार्क केलेलं आहे. 1-2 ठिकाणी एकदम प्युअर असं स्वामी समर्थांच्या चरण पादुका आहे. ते बघा तिथे चरण ठेवलेले आहेत. तिथे पुढे गुरुमठ आहे. स्वामींचं वगैरे स्मारक वगैरे आहे. इथे मूर्ती आहे. इथे स्वामींचे फोटो आहेत. बघा इथे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. इकडे सर्व असे फोटो वगैरे लावलेले आहेत मोठे मोठे. आणि हा मठ पण मोठा आहे गुरुमंदिर. आतमध्ये आहे ना खूप मस्त असं दर्शन झालं. स्वामी महाराजांचे जिथे ते पावलांचे निशाण आहेत ना ते तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत. चला आता आपल्याला कुठे जायचं? आता मठात जायचं आपल्याला. समाधी मठ. हा गुरुमठ होता बाळाप्पा मठ इकडे. तर आता आपण जाऊया समाधी मठाकडे. 2 प्लेस झाले आतमध्ये का जिथून लोक हां ओके. तर आपण समाधी मठाकडे चाललो. इकडनं जायचं असं. चोळप्पा महाराजांचा वाडा. चोळप्पा महाराजांचा वाडा. चोळप्पा महाराजांचा वाडा. हा चोळप्पा महाराजांचा वाडा म्हणजे स्वामी समर्थांनी म्हणजे समाधी घेतली ना तो वाडा आहे तो. तर समाधी मठाकडे जाण्याचा चला जाऊ दर्शन करू. गर्दी तर दिसते इथं. हे बघा मार्केट भरलाय. जाऊन दर्शन घेऊ आता. चला आता दर्शन करायला जाऊ समाधी मठाकडे. इकडे आहे समाधी मठ. इथे
ते कोणत्या साईडने बोलले ते? काही बोलायचं शांत राहणं कुठला बोलतो आतमध्ये जायचं चोलप्पा महाराज यांचा वाडा आणि इकडे समर्थांनी समाधी घेतली. समाधी मंदिराची तर दर्शन घेतलं, म्हणजे बाहेरूनच घेतलं आणि मठामध्ये पण गेलेलो. तर चला आता आपण आलो खंडोबा मंदिराकडे, आतमध्ये जाऊ. खंडोबा मंदिर आहे, इथं दर्शन घेऊ. ते श्री क्षेत्र अक्कलकोट खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे आगमस्थान आहे.